आपल्या शहरातील तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी आम्ही बँकेच्या वतीने स्वागत करतो। आज या ठिकाणी आपले आर्थिक वर्ष संपल्याने या बँकेचा लेखाजोखा आपल्यासमोर सादर करण्यासाठी बँकेचे चेअरमन आदरणीय अतुल भाऊ संघवी, व्हाईस चेअरमन प्रशांत राजवाड सर यांच्या उपस्थितीत या जी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या आर्थिक वर्षात बँकेने जे काही काम केलं आहे ते आपल्यासमोर या ठिकाणी माहिती दिली जाईल। परत या 5 वर्षामध्ये जे जे बँकेने या व्यतिरिक्त वेगळं काम केलं आहे ते सुद्धा आपल्याला समोर माहिती दिली जाईल। आपण सर्वजण त्याबद्दल मी आपल्या बँकेच्या वतीने अधिक स्वागत करतो। यानंतर या पत्रकार परिषदेला चेअरमन आदरणीय अतुल भाऊ संबोधित करतो। आज आपण सर्व पत्रकार मित्रांबरोबर आज इंट्रोड्यूस करायला बोलवलेलो आहोत। आज आपण याच्यासाठी 21 मार्च 2025 हे आर्थिक वर्ष संपलेलं आहे आणि बँकेने जी काही प्रगती केली आहे ती आपल्या माध्यमातून सर्व सभासदांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचवावं ह्या दृष्टीने ही आज पत्रकार परिषद आयोजन करण्यात आलेलं आहे। बँकेला या आर्थिक वर्षामध्ये जवळपास 3,41 लाख एवढा नफा झालेला आहे। बँकेची जी मागच्या वेळी 140-42 कोटी डिपॉझिट होती ती सुमारे आता 155 कोटी झालेली आहे। मागील 5 वर्षांनी मध्ये आपण सतत स्टेप बाय स्टेप आपला नफा वाढवित आहोत। तसंच बँकेने यावर्षी मागच्या वर्षाप्रमाणे 10% लाभांश देण्यासाठी शिफारस केलेली आहे। कारण हा शेवटी लाभांश ही रक्कम जरी लहान असेल तरी सभासदांना एक विश्वास असतो काय आपल्याला लाभांश मिळत आहे म्हणजे बँक प्रगतीपथावर आहे ते त्याचं द्योतक असतं आणि आपण सतत दुसऱ्या वर्षी 10% लाभांश यावर्षी शिफारस केलेली आहे। त्याचप्रमाणे बँकेने मागील 5 वर्षामध्ये आता जवळपास आमची 5 वर्ष पूर्ण झालेली आहे तर आम्ही 5 वर्षामध्ये काय काय काम केलं याच्याबद्दल थोडक्यात आम्ही माहिती तुमच्याला देत आहोत। तर बँक आम्ही ज्या दिवशी आलो त्याच्यानंतर सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्क RBIची बँकेवर होती आणि त्याच्यामुळे बँकेवर बरीच बंधने होती। आम्हाला त्या सुपरवायझरी ॲक्शनमधून निघायला 3.5 वर्ष लागली कारण बँकेचा ग्रॉस NPA 40% होता, नेट NPA 22-23% होता आणि जोपर्यंत बँकेचा NPA 5%च्या आत येत नाही तोपर्यंत ते सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्क निघत नाही। तर मागचे कार्यकाळ आता आम्ही कोणावर दोष देत नाही परंतु जे काही असतील लोन वाटप असेल त्या वसुली करत करत आम्हाला सर्व गोष्टी बँकेचा NPA 0% आणायला 3 वर्ष लागली। नंतर RBIने इन्स्पेक्शन केलं आणि त्याच्यानंतर बँकेवरची जी काही बंधनं ती काढली आणि खऱ्या अर्थाने बँकेची प्रगती ही 3.5 वर्षांनी सुरू झाली। माझ्या मते जर ही आम्हाला 5 वर्ष जर पूर्ण मिळाली असती तर नक्कीच आज जी नाशिक येथे 21 शाखा आपण जिल्ह्याबाहेर ओपन केली आहे त्याशा नक्की 4-5 शाखा आपल्याला दिसल्या असत्या। परंतु ठीक आहे जे काय झालं उशिरा झालं परंतु चांगलं झालं। बँकेने मागील 50 वर्षामध्ये बँक जळगाव जिल्ह्यापुरती मर्यादित होती ती आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने 5 जिल्ह्यापर्यंत तिचं कार्यक्षेत्र विस्तारित केलं। बऱ्याच गोष्टी होत्या बँकेमध्ये जे कॉम्प्युटरायझेशन सिस्टीम होती ती आउटडेटेड होती, कोर बँकिंग नव्हती। सर्वात पहिले कोर बँकिंग केली त्याला डाटा ट्रान्सफर आणि सर्व रेग्युलर करायला 1.5 वर्ष लागली। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा फेज आला का लोकांचे जे आपल्याकडे व्यापारी लोक आपल्याकडनं न जाता नॅशनलाइज बँकांकडे का वळत आहे तर त्याचं महत्त्वाचं कारण होतं आपल्याकडे ज्या NEFT RTGS यायच्या त्या जमा व्हायला 6-6 तास लागायचे कारण पहिले होस्ट टू होस्ट सिस्टीम होती। HDFC बँकेकडनं लिस्ट यायची ती मॅन्युअली आपण त्या लोकांच्या खात्यात भरायचो। या गोष्टीला लोकांना व्यापाऱ्यांना पैसा हा दिवसामध्ये 3 वेळा फिरवावा लागतो आणि जर 5-5-6-6 तासाने जर NEFT RTGS मिळणार असेल तर त्याच्यामध्ये ते काम करू शकत नाही। तर आपण त्याच्यामध्ये सर्वात आमूलाग्र बदल केला आणि API टू API सिस्टीम डेव्हलप केली
त्याच्यामुळे आज NEFT RTGS झालं तर आपल्याकडे 5 मिनिटात त्या म्हणजे खातेदाराच्या खात्यात पैसे जमा होतात. जे जामनेर शेंदुर्णी इथून जे चेक यायचे ते मॅन्युअली पहिले पाचोऱ्याला यायचे, नंतर दुसऱ्या दिवशी ते क्लिअरिंगला जायचे, 3 दिवसानंतर ते पास व्हायचे. त्याच्यामध्ये आपण बदल केला. आता तिथल्या तिथे स्कॅनिंग होतं, त्याच दिवशी ते याला जातात क्लिअरिंगला, दुसऱ्या दिवशी खात्यामध्ये सभासदांच्या खातेदाराच्या खात्यात पैसे जमा होतात. म्हणजे ती एक सुविधा आपण फार मोठ्या प्रमाणात फास्ट केली. डिजिटलायझेशनच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर आपण ATM चालू केले. आता पाचोरा पीपल बँकेचं जिथे एकही ATM नव्हतं, आज नाशिक, शेंदुर्णी, पाचोरा इथे ATM सुरू आहे आणि महिन्याभराच्या आत नगरदेव आहे ते सुद्धा ATM सुरू होत आहे. आणि आपण लवकरच सर्व शाखांवर आपले ATMs दिसतील, कारण 3 ATM तर ऑलरेडी चालू आहे. लोकांना गर्दी होऊ नये म्हणून आपण इथे कॅश डिपॉझिट मशीन सुद्धा सुरू केलेलं आहे, CDM. म्हणजे बऱ्याच कमी बँका असतात की त्यांचे स्वतःचे CDM असतात. आपलं CDM सुद्धा सुरू झालेलं आहे. त्यानंतर डिजिटलायझेशन मध्ये बऱ्याच मागच्या काळात आम्ही पाहिले तर 93चे कर्जदार, 2003चे कर्जदार यांचे कागदपत्र सापडायचे नाही, कागदपत्रांमधले काही गोष्टी सापडायच्या नाही, उतारे सापडायचे नाही. तर आपण याच्यामध्ये एक मोठा निर्णय घेतला आणि जेवढेही डॉक्युमेंट आहे कर्जांचे ते आपण डिजिटलायझेशन सुरू केलं, त्याची सॉफ्ट कॉपी तयार करायला सुरुवात केली. आता प्रत्येक कर्जाचा जो आपला फॉर्म असतो त्याचे डॉक्युमेंट्स असतात, याची सॉफ्ट कॉपी आपल्याकडे राहते. म्हणजे उद्या पुढे ती मिसप्लेस झाली तरी बँकेला कुठलंही नुकसान होऊ नये ही त्यामागची प्रामाणिक होती. बँकेने ऑफलाईन कॅमेरा सिस्टीम बसवली, म्हणजे आपलं 24 तास ऑफलाईन सर्व्हिलन्स पुण्यामध्ये होत असतं. ज्या 4 बँकांमध्ये जिथे आपल्या ATMs आहेत, पाचोरा मुख्य शाखा आहे, तिथे आपण ऑफलाईन सर्व्हिलन्स सुरू केलं. तेही एकदम अत्यल्प, म्हणजे 2 सिक्युरिटी गार्डच्या पगारा एवढ्या पैशांमध्ये आपण ते सर्व काही सुरू केलेलं आहे. 6 महिन्याचा बॅकअप आपल्याला भेटू शकते, अलार्म सिस्टीम त्याला आहे. तर या प्रकारे नवीन ज्या काही गोष्टी करता येण्यासारख्या होत्या त्या आपण केलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं, जसं बँकेच्या डिपॉझिट वाढवणं महत्त्वाचं आहे, तसंच कर्जदारांना योग्य दरात, व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणं हे सुद्धा बँकेचं कर्तव्य आहे. जर बँक 15 आणि 16% प्रमाणे जर कर्ज देत असेल तर ते एका प्रकारे आपण म्हणून सावकारी पद्धतच आहे. आणि त्यामध्ये अमुकला जर बदल आम्ही केला, व्याजदर आम्ही खर्चामध्ये कपात केली आणि जे व्याजदर 14 आणि 15% होते ते आता आम्ही 9 ते 11% सुमारे ते व्याजदर कमी केलेले कर्जदारांचे. म्हणजे कर्जदार हा पैसे भरण्यात, कारण कितीही चांगला व्यापार करायला गेला आणि त्याला जर 16 आणि 18% व्याज भरावं लागत असेल तर तो कुठेतरी थकतो. आणि त्यामुळे मला आता म्हणजे सांगायला एकदम गर्व वाटतं का ज्यावेळी बँकेच्या 31 मार्चला इथे चेअरमन आणि डायरेक्टर यांना महिनाभर वसुलीसाठी बसावं लागायचं. यावेळी पहिली वेळ असं झालं तर मी 31 मार्च महिन्यामध्ये मला संपूर्ण 12 तास सुद्धा सर्व दिवस म्हणून बसावं लागलं नाही. तरी सुद्धा एवढ्या चांगल्या प्रकारे आपण 0% नेट NPA वर पोहोचलो आहे. कारण लोकांना योग्य दरात तुम्ही उपलब्धता करून दिली कर्जाची आणि त्यांचं फॉलोअप व्यवस्थित केलं तर ॲटोमॅटिक लोकही आपल्याला रिस्पॉन्स देतात आणि आम्हाला चांगल्या प्रकारे यावेळी कर्जदारांचं सुद्धा सहकार्य लाभलं. आणि त्यामुळे जो ग्रॉस NPA आम्ही 40% पाहिला होता तो आज 3.5% खाली आलेला आहे. नेट NPA आपण तिसरा वर्ष सलग वर्ष आपण 0% ठेवलेला आहे. अशा प्रकारे बँकेने बऱ्याच क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे. आपण शेंदुर्णीला स्वतःची जागा घेतली.